नमस्कार मित्रांनो, 1000 रुपयांचं वाढ अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे। 1500 रुपये ऐवजी आता 2500 रुपये इतकं अर्थसहाय्य मासिक मिळणार आहे। तर कोणकोणत्या योजनेचे लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहे तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत। तर यामधील लाभार्थी पात्र असणार आहेत। आता कोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत म्हणजे 1500 रुपये ऐवजी 2500 घेणार आहेत याबाबतची आपण बातमी अपडेट सांगणार आहे। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। कोणकोणत्या लाभार्थ्यांना इथून पुढे आता 1500 ऐवजी 2500 मिळणार ते आता आपण पाहूयात। डिस्प्ले वरती पाहू शकता, इथं आपल्या राज्याचे मंत्री अतुल सावे च्या इंस्टाग्राम पेज वरती दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक निर्णय देण्यात आलेला आहे। तो म्हणजे अर्थसहाय्य दरमहा 1500 रुपये वरून 2500 इतकी वाढ सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय 1500 वरून 2500 रुपयांवरती। आता कोणकोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहे ते पहा, समजून घ्या। पहा, दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीत 1000 रुपयांची वाढ राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य 1500 रुपये वरून थेट 2500 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे। या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उत्तरदायित्व एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे। तर कोणासाठी तर दिव्यांग बांधव आहेत जे या वेतन श्रेणीमध्ये लागू आहेत, म्हणजे या वेतन योजनेमध्ये बसत आहेत, त्या दिव्यांग बांधवांना आता 1500 रुपये ऐवजी 2500। आता कोणकोणते दिव्यांग लाभार्थी असणार आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 1500 भेटत असतील, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन 1500 भेटत असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजनेत 1500 भेटत असतील तर यामध्ये 1000 रुपयांची वाढ करून आता 2500 रुपये मिळणार आहेत। तर ही बातमी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना शेअर करायला विसरू नका। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। याची नेक्स्ट अपडेट म्हणजे शासन निर्णय, शासन परिपत्रक कधी येणार याचा नेक्स्ट व्हिडिओ असेल, पण हा व्हिडिओ सर्व बांधवांना शेअर करा। धन्यवाद।